श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जी स्त्री या वेळेत आंघोळ करते तिच्या घरी सदैव लक्ष्मी नांदते. भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे. विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख व समृद्धी येते. तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळी, उठण्याच्या वेळी, तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित केलेली आहे. असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्येवर विसावले होते. त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो, हे परमेश्वरा, या पृथ्वीला भेट देऊन मी आलो आहे. मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात, परंतु तरीही ते दुःखी राहतात. त्यांच्या दुःखाचे कारण काय आहे? हे परमेश्वरा, कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? आंघोळ कधी करावी? ती कशी करावी? स्नान करताना कोणते मंत्र जपावेत? हे सर्व जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. गरुड महालक्ष्मीलाही म्हणतात, माते, मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात, पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाही? याचे कारण काय आहे? हे प्रश्न गरुडजी विचारतात. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुड, तू योग्य प्रश्न विचारला आहे. आंघोळ करणे फार महत्त्वाचे कार्य आहे. या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य, साध्या, सोप्या वाटतात, परंतु आपल्या पूर्वपार चालत आलेल्या प्रत्येक बाबीमध्ये काही ना काहीतरी अर्थ दडलेला असतो. आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही. अंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो. त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र अशी गोष्ट सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. या कथेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली, जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ही कथा श्रवण केल्याने तुम्हाला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी. चला तर मग कथेला सुरुवात करूया. भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुड प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य देशामध्ये एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्या व्यापाऱ्याला 3 मुली होत्या. आपल्या मुलींना कधीच काही कमी पडू दिले नाही. त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने, लाडाने वाढवले होते. त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या, अतिशय सुंदर देखील होत्या. वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली, आपल्या मुलींना सर्व काही दिले, परंतु त्यांनी एकच चूक केली, ती म्हणजे आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही त्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते. ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्या मुलींकडे नव्हते. मग त्यांच्या 3ही मुली तरुण झाल्यावर शेठने आपल्या 3ही मुलींचे लग्न एका चांगल्या कुटुंबात केले. तिघींचे सुद्धा पती मोठे उद्योगपती होते आणि सर्व राजवाड्यात राहायला होते. तिघी सुद्धा राहायला आपल्या घरी गेल्या. आपल्या घरी गेल्यावर तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. लग्नानंतरचे सर्व विधी पार पाडले. तिघींचेही सासरचे लोक त्यांचा आदर करीत होते. त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या. त्यांच्या सासरच्या घरी सुखाने राहू लागल्या. तिघी सुद्धा सकाळी उशिरा उठायच्या, उशिरा आंघोळ करायच्या, कधी कधी आंघोळ न करताच जेवण करायच्या, अधूनमधून पूजा करायची. सासूने त्यांना अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही. त्यांनी काहीच ऐकले नाही. स्वतःचे काम करू लागले. जसा जसा वेळ निघून गेला तसा तसा त्या तिघी मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या. तिघींच्या पतींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला. इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली, पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे घरामध्ये सतत वाद आणि कलह निर्माण होत होता. पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली. जेव्हापासून या तिघी त्या घरामध्ये राहायला गेल्या होत्या
तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये अनेक संकटे येऊ लागली. तिन्ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशाची इतकी कमतरता होती की त्यांच्या घरातूनच सर्व काही गमवावे लागले आणि सर्व एका झोपडीमध्ये राहू लागले. परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते. त्यामुळे त्या सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत. घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या. तिघीच्या तिघी सुद्धा उशिरा उठायच्या, उशिरा आंघोळ करायच्या. आंघोळ कधी करायची देखील नाही. आंघोळ केल्यावर जेवायच्या तर कधी आंघोळीच्या आधीच जेवण करायच्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला. त्यांची आर्थिक व्यवस्था सुद्धा ढासळू लागली. मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले. त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले, पाय धुवून नमस्कार केला आणि तेव्हा शेठला जवळ बोलून साधूच्या समोर त्या तिघींना उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सांगितले. साधूने शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्याबरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या तिन्ही बहिणी होत्या, त्यांच्या बरोबर नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते. ते त्यांच्याबरोबर घेऊन फिरत होत्या. कुठेही गेल्या तरी ते नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती. साधू त्या शेठला म्हणाला, तुझ्या तिन्ही मुलांच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे. या कारणास्तव त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख, दारिद्र्य आणि संकट येत आहेत. तुमच्या तिन्ही मुली खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात संकट येत आहेत. मग त्या विष्णुरूपी साधूंनी त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांनी दररोज त्याचे पालन करण्यास सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, स्नानाचे 4 प्रकार आहेत: ब्रह्मस्नान, देवस्नान, मानव स्नान आणि दानव स्नान. याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते. शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाचा ठीक 1.5 किंवा 2 तास अगोदर असतो. म्हणजे जे सामान्य वेळ ती पहाटे 3:30 ते 5 ही वेळ होय. शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे, कारण यावेळी वातावरण अद्भुत आणि चमत्कारी असते. यामध्ये चमत्कारी ऊर्जा असते. हा काळ देवांचा काळ असतो, म्हणून देवांचे स्मरण यावेळी करावे. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या ब्रह्मस्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे. यावेळी स्नान करून लगेचच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आजारापासून दूर राहतो. त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. दुसरे आहे ते देवस्नान. ते पहाटे 5 ते 6 या वेळेत केले जाते. या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात. सर्वत्र पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते. अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होतो आणि शरीरात सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी शरीरातून दूर होतात. देवस्नानामुळे वाईट गोष्टी तर दूर होतातच, शिवाय यावेळी स्नान केल्याने शरीराबरोबर मनही शुद्ध होते, पवित्र होते. यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते. माणसाला सर्व भौतिक सुखसोयी प्राप्त होतात. आकाशातील तारे दिसतात. पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हणता येते. हे देखील सर्वोत्तम स्नान आहे. यावेळीच स्नान केल्याने मानसिक शांती मिळते. तिसरे म्हणजे ते आहे मानवी स्नान. ते 6 ते 8 या वेळेत केले जाते. यावेळी केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते. यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते. यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा असते, जे आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते. परंतु सूर्य दिसल्यानंतर 2 तासांनी कधीही स्नान करू नये. ते म्हणजे 4थे स्नान, म्हणजेच सकाळी 8 नंतर आंघोळ करणे, म्हणजे दानव स्नान. ते सकाळी 8 ते 12 या वेळेत करतात. हे स्नान अयोग्य आहे. यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी होते. यामुळे माणसामध्ये
उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते. त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो. दिवसभर शरीरातील सुस्ती जाणवते. ही भावना राहते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही. सकाळी 8 नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते. त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते. असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याची पाठ सोडत नाही. त्याच्या पाठोपाठच येते. तुझ्या तिन्ही मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या. त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आहे आणि आता तुमची मालमत्ता देखील हळूहळू नष्ट होत आहे. जे लोक सूर्य उगवल्यानंतरही आंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग, द्वेष आणि नकारात्मकता, कमजोरी, चिडचिड दिवसभर राहते, ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात. म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे. तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो. या पवित्र मुहूर्तावरच दररोज उठून स्नान करावे. पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना व पठण करावे. सूर्याला जल अर्पण करावे. आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात. आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती दूर होते. सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये. भगवान विष्णू म्हणतात, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे, ज्याचा जप स्नान करताना करावा. म्हणूनच या मंत्राचा जप करताना जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याचे दुर्दैव नष्ट होऊन जाते व त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे. लक्षपूर्वक ऐकावा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधिं कुरु. याचा अर्थ आहे, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी माता, तुम्ही माझ्या स्नानाच्या पाण्यात या. या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले. तेव्हा शेठच्या तिन्ही मुलींनाही त्यांची चूक समजली. त्या तिघीही आपल्या सासरच्या घरी राहायला परत गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले सर्व स्नानाचे नियम पाळू लागल्या. सकाळी सकाळी ते नियम पाळू लागले. तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज स्नान करून सूर्याला पाणी देऊ लागल्या. रोज सकाळी अंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली. तिघींच्या पतींचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले. तिघीही बहिणी आनंदाने राहू लागल्या. आपल्या आयुष्यात अंघोळीला खूप महत्त्व आहे. अंघोळीनंतर केली जाणारी सकाळची पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे, तरच तिची शक्ती आपल्याला मिळते. म्हणून मनुष्याने कितीही उशिरापर्यंत झोपले तरी, कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे. स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे, तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग. नाहीतर आजारांना आमंत्रण, दुर्दैवाला आमंत्रण. कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते. म्हणून स्नान, देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे रोज सकाळी स्नान, अंघोळ करावी. सकाळी 8 नंतर स्नान करणे अशुभ आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये श्री हरी विष्णू, श्री स्वामी समर्थ, माता लक्ष्मी अवश्य लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.